पोषण आहार कर्मचाऱ्यांना स्वयंपाकी कम चूक म्हणून दर्जा मिळालाच पाहिजे। शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना 10 सध्या महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि आज हिवाळी अधिवेशनाचा चौथा दिवस आहे। या अधिवेशना काळात सामान्य नागरिक असू द्या, संघटना असू द्या किंवा इतर लोक जे आहे आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रशासनाच्या कानापर्यंत त्या पोहोचवण्यासाठी धडक मोर्चा घेऊन विधान भवनावर येतात। माझ्या मागे आपण बघू शकता आज आयटकचा हा भव्य मोर्चा जो आहे तो विधान भवनावर धडकला आहे आणि आपल्यासोबत काही महिला आहे, आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत की नेमकं काय त्यांच्या मागण्या आहे। ताई, काय सांगाल, काय तुमच्या मागण्या आहे? तुम्ही आज धडक मोर्चा आणलेला आहे। आज माझं नाव जयमाला बंडूजी बेलगे, मुक्काम पोस्ट रोणा, तालुका आर्वी। मी वर्धा जिल्ह्यातून आलेली आहे। माझ्या मागण्या आहे 26,000 रुपये वेतन। पहिला प्रश्न 26,000 रुपये वेतन आम्हाला मिळालं पाहिजे आणि आमच्या म्हणजे अशा मागण्या आहे जिल्हा परिषद शाळेमध्ये एवढे भरपूर कामं दिले आहे, ते कामं करूनच मी कुठलं काम करता? मी शालेय पोषण आहार बनवते। अच्छा, आता काय मागण्या आहेत? आता आम्हाला 26,000 रुपये किमान वेतन मिळालं पाहिजे आणि 12 महिन्याचं वेतन मिळालेलं पाहिजे। आम्हाला 12 महिने वेतन श्रेणी मिळाली पाहिजे। आम्ही म्हणजे कसं 2,500 रुपयात जगू शकत नाही ना, 2,500 रुपयात जगू शकत नाही आणि माझ्या महिला पण जगू शकत नाही। आज आमचे मुलं शिक्षणाचे आहे, शिक्षक लोकांचे मुलं काय शिकत आहे, आमचे मुलं आज काहीच नाही करू शकून राहिले। आज आमचे मुलं शिकले पाहिजे, आमचे मुलं वर गेले पाहिजे, सगळं नोकरी वगैरे लागली पाहिजे, त्यांना पण आम्हाला पण आनंद झाला पाहिजे। आमचे मुलं नोकरी पाणी जर लागन आमच्या मुलांना तर आम्ही आनंदात राहू ना। आज आमचे जर मुलं शिकले तर म्हणून उद्या स्वयंपाकी बाईची मुलं आज शिकले आणि मोठ्या नोकरीवर लागले आहे। म्हणजे एवढा दुःखातून दिवस काढत आहे। 3 महिने झाले आम्हाला मानधन मिळालेलं नाही आहे। आज फक्त आम्हाला 2,500 रुपये मानधन मिळत आहे। आज आमच्या महिला एवढ्या दुःखी आहे, आज येऊ शकल्या नाही। आज 1 रुपया 4 महिला आलेल्या आहे फक्त। आज एवढे 12 महिला घरी आहे कारण आज आमची सोय नाही आहे। आम्ही उसनवाडी करून आलेलो आहे। आज आमच्याजवळ पैसे नाही तिकीटला जायसाठी। आम्ही रेल्वेची तिकीट काढून आलो, कुठून कोण्या जिल्ह्यातून आलेला आहे। हां, शाळेची साफसफाई, दुसरा संडास बाथरूम साफ करणे, शिक्षक लोकांना चहा पाणी नाश्ता करणे। तुमच्या मागण्या या कधीपासून प्रलंबित आहेत? 2002 पासून। हा पहिल्यांदा मोर्चा घेऊन आलेले आहे की आधी पण आले? नाही, खूपदा मोर्चे झाले। आम्हाला आश्वासन दिलं आहे 2500 रुपयात, म्हणजे आज 1500 वाढ केली होती मागच्या वर्षी डिसेंबरमध्ये 18 डिसेंबरला 1500 रुपये सांगितले, 500 रुपये हातात दिले, नंतर 1000 रुपये वाढ सांगितली, ते अजूनपर्यंत जार निघालेला नाही आहे। जर तुमचे मागण्या पूर्ण नाही झाल्या तर तुमचं पुढचं पाऊल काय असेल? ते नाही सांगू शकत मॅडम। मोर्चा करणार आम्ही मॅडम। 2500 रुपयामध्ये काय होणार? आमच्या घटस्फोटित महिला आहे, विधवा महिला आहे। आमचा 2500 मंडळ गेलेलं आहे, आम्ही त्याच्यावर सांगू नाही शकत आहे मॅडम। 2500 रुपये म्हणजे काहीच नाही ना, घर परिवार कसं चालणार आमचा 2500 रुपये? घटस्फोटित महिला आमच्या, विधवा महिला आहे, मुलांचं शिक्षण आहे, दवाखाने आहे। आजचा महागाई पाहून तरी शासनानं किमान आमचं वेतन ठरवावं। 2500 काय वाटतं, शासन तुमच्यावर जे कामं करून घेत आहे तुमच्याकडून त्याचं म्हणजे त्याला तो मानधन जे दिलं जात आहे ते तुमच्या कामाच्या हिशोबाने बरोबर नाही का? अन्याय होतोय का? आमच्यावर अतिशय अन्याय होत आहे। 2002 पासून हे सारखं काम सुरू आहे। 2002 पासून काम सुरू आहे आमचं। 2500 रुपयामध्ये, 1000 रुपयामध्ये, 1500 रुपयामध्ये, 2500 रुपयामध्ये काहीच झालेलं होत नाही आहे ना आजच्या महागाईनुसार। काय सांगाल तुम्ही, कशा प्रकारे शासनाकडून अन्याय केला जातो आहे? काय तुमच्या मागण्या? आमच्याकडून असं आहे शासनाकडे का आम्ही 1000 रुपयाची वाढ, 1000 रुपये दिला, 1000 रुपयाचे 1,500 झाले, आता 2,500 झाले। 2,500मध्ये मॅडम आम्ही काही करू शकतच नाही। आमच्या मुलांना शिक्षण नाही देऊ शकत, आमचे घर संसार नाही चालवू शकत। आम्हाला ह्या 2,500मध्ये का मिळते मॅडम? पण आम्ही आता आपल्या पोटाची भाकर आहे म्हणून आम्ही त्या शाळेमध्ये कामं करतो। आम्हाला 1 रुपया जरी मिळाला तरी आम्हाला समाधान वाटतं, पण याच्या पुढे शासनानं आम्हाकडे लक्ष दिलं पाहिजे। आणि आमचा 2 रुपये आता
10 रुपये आहे तर पुढचा 15,000 तरी आम्हाला मानधन मिळालं पाहिजे. मी अमरावती शहरातून आलेली आहे. पूर्वी 3 वर्षापासून आमचं सेंट्रल किचन पद्धती होती. ठेकेदारीमधून खिचडी शिजवून येत होती. पण यावर्षीच्या सेक्शनपासून अमरावती जिल्ह्यामध्ये ठेकेदारी पद्धत रद्द झालेली आहे. शासनाने ती पद्धत रद्द केली आणि शाळेमध्ये धान्य यायला लागलं आणि आमचे अकाउंट शासनाकडे लावले गेले. पण 6 महिन्यापासून आम्हाला त्या अकाउंटवर 1 रुपया आलेला नाही आहे मॅडम. जेव्हापासून शाळा सुरू झाली तेव्हापासून 1 रुपयासुद्धा मानधन आम्हाला मिळालेलं नाही. ठेकेदार खिचडी शिजवून आणतो, शाळेतून धान्य ठेकेदाराला दिले जाते. हेडमास्टरच्या बेसवरती त्याला दिलेला गेलेला आहे. शासनाने रद्द केलं सेंट्रल किचन अमरावती जिल्हा. पण हेडमास्टर त्याला माल देतो, तो शिजवून आणतो. आमचं मानधन वेगळं केलं ठेकेदारापासून. पूर्वीप्रमाणे 1500 देत नाही. पण यावर्षी किती देतो? 2,500 देतो म्हणले. अकाउंटसुद्धा लावले महानगरपालिकेत, पण अकाउंटवर 1 रुपयासुद्धा अजूनही आलेला नाही आहे. तर आपण बघितलं की हे आयटकचे जे शासन कर्मचारी आहे, शाळेमध्ये मानधन बेसवर जे काम करतात ते कर्मचारी आहे, स्वयंपाकनी म्हणून काम करतात. पण जर बघितलं त्यांना फक्त 2,500 रुपये हा जो आहे मानधन दिला जातो. त्यांची मागणी आहे की आम्हाला इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे 26,000 रुपये जे आहे ते वेतन दिलं पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे. VKB न्यूजसाठी स्वीटी कांद्रेकर, नागपूर.